Welcome friends, today we are going to learn the next concept. Okay, we have done 3.1 exercise. Now we are going to find nth term of an AP. Okay, this nth term of an AP. ठीक आहे, AP ची nth term म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला पाहायचं. आता nth term म्हणजे काय माहिती आहे का, n वे पद आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपण थोडक्यात आता मी जर इथे लिहिलं 6, 12, 18, देन पुढं काय आलं पाहिजे 24, बरोबर, देन 30, 36. तुमच्या लक्षात आलं असेल हे पी काय आहे. ठीक. आता पहा nth टर्म म्हणजे नेमकं काय आहे. तर nth टर्म म्हणजे समजा मी हे म्हणतोय ना, तर ही थर्ड टर्म आहे, बरोबर आहे की. ही किती टर्म आहे, थर्ड. म्हणजे याचा अर्थ हे n आहे. हे म्हणजे काय आहे, या नंबर ऑफ द टर्म, नंबर ऑफ द टर्म. ओके, नंबर ऑन द टर्म नाही. ठीक आहे, नंबर ऑफ द टर्म म्हणजे त्या नंबरची टर्म कोणती आहे. नंबर ऑफ द टर्म म्हणजे नंबर ऑफ द टर्म, nth टर्म. ठीक आहे, आपण ज्याला पण Tn असं म्हणतोय, नंबर ऑफ द टर्म. आता हे जे n आहे, n काय इंडिकेट करतं माहिती आहे का, हे 3. म्हणजे जर समजा मी इथे लिहिलं T1 तर तुम्ही काय लिहिता, 6 लिहिता. T5 लिहिलं तर तुम्ही इथं काय लिहिणार, 5th नंबरला कोण आहे ते बघणार, म्हणजे हा काढणार. ठीक आहे, 30 काढणार. म्हणजे याच्यात हा जो 30 आहे तो n नाही. 30 इज नॉट n. 30 जो आहे तो Tn आहे. राईट, Tn आहे 30, पण फक्त n म्हटलं तर त्याचा नंबर आहे. ठीक आहे, मग आपण याच्या आधी पण पाहिलं होतं पहा, की T1 काढायचं असेल तर हे आपण म्हणतो. T2 कसा काढतो आठवतंय का पहा बरं. T2 आपण काढण्यासाठी असं घ्यायचं पहा, a प्लस डी घ्यायचं, बरोबर आहे का, a प्लस डी घ्यायचं. ठीक आहे, नंतर T3 काढण्यासाठी आपण काय घेतलं, a प्लस 2d घेतलं. आता हे नेमकं काय आहे ते क्लिअर करायचं. ठीक आहे, आता हा जो T3 तुम्ही काढताय तो T3 इथं मांडताय, हे तर लिहावंच लागणार आहे, पहिल्यांदाच असणार आहे. आता हा 2d म्हणजे नेमका कसा आला ते क्लिअर करा. हे 2 काय येत आहे, तर 2 येतं याच्यापेक्षा एक टर्म कमी केल्यावर. म्हणजे हा 3 आहे ना, तर इथं 2 घेतलेला आहे आपण. म्हणजे याचा अर्थ याच्यातून आपण हा एक मायनस करतोय त्यावेळेस हे येत आहे. म्हणजे मी असं म्हणू का 3 - 1d. मग आता हा 3 म्हणजे कोण आहे, अकॉर्डिंग टू यू आपण त्याला Tn असं म्हणतोय. आपण त्याला काय म्हणतो, Tn. म्हणजे टी इथं जर आपण इथं 3 घेतला की नाही, मग इथं 3 घेतलाय आपण, इथं मी n घेतोय, मग हे a ला a तसंच राहणार. इथं या 3 च्या ऐवजी काय येणार सांगा बरं. आपण इथं 3 च्या ऐवजी n घेतले, म्हणजे इथं 3 च्या ऐवजी काय घेणार, n घेणार. सो n आणि -1 हे याच्यातून एक कमी केलं, म्हणून हा झाला फॉर्म्युला. Tn फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत, तर Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1t. हे लक्षात घ्या की इथं जी पण टर्म घेताल तुम्ही तर इथं लिहा. मला जर समजा T99 काढायचं असेल तर मी काय फॉर्म्युला वापरेल, a प्लस हा सांगा, इथे यायला पाहिजे 99 मायनस 1 आणि पुढे यायला पाहिजे d. क्लिअर. म्हणजे आता लक्षात घ्या की ही टर्म आपल्याला कोणतीही टर्म काढणं सोपं आहे. आता आपण इथं ही 6 टर्म समजा आपल्याला दिली नसती तर आपण कशी काढली असती पहा. T6 इज इक्वल्स टू Tn चा फॉर्म्युला. ठीक आहे, काय आहे, a प्लस n मायनस 1 म्हणजे काय, इथं आपण पहिल्यांदा फॉर्म्युला मांडूयात n मायनस 1d ॲज इट इज. ठीक आहे, आता आपण इथे Tnच मांडू, इज इक्वल्स टू a म्हणजे 6 आहे, प्लस n म्हणजे काय आहे, n म्हणजे आपण काढणार आहेत कितवी टर्म, आता ती आपल्याला 6 काढायचं, मग T6. 6 म्हणजे इथं काय लिहिणार आता मग 6 मायनस 1. डी काय आहे, दोघांमधला डिफरन्स 6च आहे, मग इथं पण 6 येणार. आता पहा 6 ला 6 प्लस झाला, इथं काय आलं, दोघांचं सबट्रॅक्शन 5. सो 5 × 6, 5 6 जा 30, 30 प्लस 6 36. म्हणजे T6 तुम्हाला तसा निघतो. म्हणजे आता आपल्याला क्लिअर झालं की आपल्याला जर Tn काढायचं असेल, म्हणजे nth टर्म काढायची असेल. पहा nth टर्म म्हणजे काय, विशिष्ट नंबरची टर्म. n म्हणजे काय, नंबर. त्या नंबरची टर्म जर काढायची असेल तर आपण Tn चा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, आणि Tn चा फॉर्म्युला लक्षात आला असेल आता. व्हॉट इज Tn, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. हा झाला Tn चा फॉर्म्युला. nth टर्म जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. राईट, ओके. सो nth टर्म ऑफ एन AP अशा पद्धतीने काढणार आहोत. आणि मला वाटतं फक्त एवढाच फॉर्म्युला आपण याच्यात शिकणार आहोत. आता डिफरन्स वगैरे कसा काढायचा याच्याबद्दलची आपल्याला माहिती आहेच आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला आता पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.2 विच इज बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला. आता आपल्याला हा फॉर्म्युला पाठ झाला असेल, काही गरज नाही. ठीक आहे, सो प्रॅक्टिस सेट 3.2. आता याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत, पहिले जे क्वेश्चन्स आहेत ते
क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेत. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन, राईट. ओके, सो वी विल डू फर्स्ट टू क्वेश्चन्स. ओके, 1 and 2, राईट. ओके, तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेत, एपी दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं की खालचे बॉक्स जे आहेत ते कंप्लीट करा किंवा भरून घ्या. ठीक आहे. सो 1, 8, 15, 22 ही एपी तुम्हाला दिलेली आहे. सो हेअर एपी ए काय आहे बघा, एपीचा ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म जी आहे 1. पुढं T1 सुद्धा 1च मांडता येतो. T2 8 आहे, T3 15 आहे, राईट. ओके, 3 पर्यंत आपण मांडून घेतलंय. मे बी त्यांना जरी चौथा मांडला असता तरी आपल्याला सांगता आलं असतं की 22 आहे. T2 मायनस T1, सॉरी, T2 मायनस काय असलं पाहिजे, T1. आता T2 कोण आहे पहा बरं, T2 म्हणजे कोण आहे 8. सो 8 मायनस T1 काय आहे 1. सो आन्सर इज 7, राईट. बरं मला सांगा T2 मायनस T1 काय आहे, करेक्ट, डिस्टन्स, राईट. सो T3 काय आहे पहा, 15 मायनस 8, सॉरी इथं मायनस आहे ऑलरेडी, 7. इट मीन्स द डिफरन्स इज ऑफ 7. डिफरन्स कितीचा आहे, 7. डी त्याचा आला 7. तसंच आता नेक्स्ट क्वेश्चनला या, 3, 6, 9, 12. हिअर ए इज इक्वल्स टू 3. ए म्हणजेच T1 काय आहे 3, T2 6, T3 9 आणि T4 आहे तुमचा 12, राईट. ओके, आता T2 मायनस T1 घेऊयात. आता यांना काय केलं, डायरेक्ट आन्सर लिहायची त्यांची अपेक्षा आहे. कारण इथं कसं केलं होतं, हे मायनस हे आणि नंतर हे. आता डायरेक्ट हे आणि डायरेक्ट हे घेतले, मग आपण डायरेक्ट आन्सर लिहूयात. T2 मायनस T1, T2 मायनस T1, 6 मायनस 3, that is 3, right. T3 minus T2, T3 minus T2, that is 3. It means the difference is of 3 units, right. 3 फक्त, sorry, units म्हणता येणार नाही. Okay, so this is the first question from question number 1 and second. First and second sub question is given, right. Okay, please take the screenshot. Now question from question number 1, 3 and 4 sub question, right. Okay, so you have given minus 3, minus 8, minus 13, minus 18. This is an AP. Okay, here T1 is equals to minus 3, T2 is equals to minus 8, minus 13 and minus 18, right. Okay, हे as it is लिहिले आपण. आता T2 minus T1 अगेन डायरेक्ट आन्सर. सो T2 minus T1 करून घ्यायचंय T2 minus T1. आता हा डिफरन्स काय असला पाहिजे क्लिअर करा. जरी समजा तुम्हाला याचा आन्सर तसं वाटत असेल की आपल्याला सॉल्व्ह केल्याशिवाय येणार नाही, तरी तुम्ही काय करू शकता, बाजूला रफ मध्ये जा, तिथं काढून घ्या. ठीक आहे. सो 8 आणि 3, मग याच्यातला मोठा कोण आहे, आपण आता याच्यात आपण काय करतो, T2 मायनस T1 करतो, बरोबर आहे. मग काय करणार पहा, T2 कोण आहे मायनस 8, मायनस किती असला पाहिजे पहा बरं, आपला फॉर्म्युला काय, T2 मायनस T1. म्हणजेच काय करणार, T2 घेतला आपण मायनस 8, मायनस मायनस 3 घेणार आहोत, मायनस मायनस 3. इट मीन्स मायनस 8 ला मायनस 8 पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि काय आलं मायनस 5. म्हणजे डिफरन्स काय येणार आहे, मायनस 5. आता ही एपी आहे ना, इथं नका विचार करू मग. ठीक आहे, इथं पण काय येणार आहे, मायनस 5 येणार आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला असे लक्षात येतं 3, 5 दोन्ही निगेटिव्ह आहेत ना, मग निगेटिव्ह सबट्रॅक्शन चालत राहतं. देन इथं ए काय असला पाहिजे, मग आपला ए आहे मायनस 3 आणि डी काय आहे आपण काढलेला मायनस 5, राईट. नाव 70, 60, 50, 40. यू कॅन सी द डिफरन्स मस्ट बी नेगेटिव्ह, राईट. ओके, T1 काय आहे 70, T2 काय आहे 60, T3 काय आहे 50. सो त्यांना डिस्टन्स काढायला विचारलं नाही, डायरेक्ट सांगितलं काय डिस्टन्स असेल. ठीक आहे. सो ए काय आहे बघा बरं, 70 ॲज इट इज, आणि डी तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं काय होतं, बऱ्याच वेळेस तुम्ही 10 लिहून जाता, 70 मायनस 60 करता. म्हणजे ॲक्च्युली हे तुम्हाला माहित असतं की ह्याच्यातून हे मायनस करता, पण आपण फक्त ऑब्झर्व करून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तो 60 मायनस 70 व्हायला पाहिजे, म्हणजे उत्तर येणार आहे मायनस 10, राईट. Okay, so this is question number, sub question 3 and 4 from question 1. Okay, please take the screenshot. Okay, now question number 2. Okay, from 3.2. Okay, आता याच्यात तुम्हाला काय सांगितलं पहा, find the following sequence, is the following sequence AP or not. पहिल्यांदा AP आहे का नाही ते ठरवायचं, आणि जर समजा आपण AP आहे नाही ठरवलं, जर असेल तर आपल्याला T20 काढायचं आहे. T20 म्हणजे काय, 20वे पद म्हणजे T20 काढायचं. ठीक आहे. सो आपण AP आहे का नाही हे कशावरून ठरवतो, इफ द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज इक्वल, देन दॅट मस्ट बी AP, राईट. ओके, सो मग कसं काढणार आपण,
आधी आपल्याला T1 T2 लिहावं लागेल. T1 इज इक्वल्स टू -12, T2 is equals to -5, T3 is equals to 2, T4 is equals to 9, T5 is equals to 16. सगळे लिहित बसायची गरज आहे का नाही. आपण कशाच तरी एपी काढणार आहोत. ठीक आहे. आता पहा कशाच तरी डिस्टन्स काढणार आहोत कुठल्या तरी दोघांचं, त्याच्यामुळे जे आहे तेच लिहा. ठीक आहे. तिथपर्यंत लिहिलं चालेल. आपण इथपर्यंतच काढूया. डिफरन्स 2 वेळेस काढलं बस. सो डिफरन्स इज इक्वल्स टू डिस्टन्स काय असायला पाहिजे बघा. डिफरन्स कसा काढणार तुम्ही, तर आपण T2 - T1 करणार. पहिलं T2 - T1 करा. ठीक आहे. काय पाय T1 T2 -5 -12 राईट. ओके. सो -5 + 12 म्हणू का मी, राईट. मीन्स काय असेल डिस्टन्स तुमचा 7. सो D इज इक्वल्स टू 7 भेटला पहिल्यांदा. पण असं नाही की हा इथं 7 आहे, पण पुढं कुठं तरी चेक करावं लागेल आपल्याला. मग आपण अजून एका ठिकाणी चेक करूया. डिस्टन्स इज इक्वल्स टू डिफरन्स काय असेल पहा. आपण आता हे 16 आणि 9 करून बघूयात. म्हणजे कोण T5 आणि T4. T5 - T4 काय असेल पहा. 16 - 9 इज इक्वल्स टू काय आला 7. म्हणजे इथं पण D तुमचा काय येतो 7 येतो. म्हणजे इथं पण D7 इथं पण D7. याचा अर्थ काय, therefore it is an AP. The given sequence is an AP असं लिहू शकता. therefore the given sequence is an AP असे लिहू शकता. किंवा दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. तुम्हाला इथं लिहिता येतं the given sequence is an AP. ओके. आता ही AP आहे. मग आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांना T20. ओके. सो नाव T20 इज इक्वल्स टू व्हॉट. आता T20 काढायचं म्हणजे 20 नंबरची टर्म काढायची आपल्याला. म्हणजे ज्याच्यात आपल्याला n माहिती आहे त्याचा कुठल्या नंबरची 20 नंबरची. मग याच्यात आपल्याला काय काय गरजेचं आहे ते आधी क्लिअर करा. आपला फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. Tn इज इक्वल्स टू A + n - 1D. मग आता तुम्हाला याच्यातला n माहिती आहे, ए पण माहिती आहे, डी पण माहिती आहे, राईट. बरोबर आहे. मग आपल्याला Tn काढायचं आहे. याच्यातलं हे माहिती आहे, फक्त आपल्याला हे इथं टर्म कोणती ते काढायची. ठीक आहे. सो आता फॉर्म्युला मांडूयात आपण. Tn आधी आपण जे गिवन आहे ते मांडूयात. A इज इक्वल्स टू काय आहे पहा याच्यासाठी, ए आहे -12. ओके. त्याच्यानंतर ए काढला आपण. डी काय आहे सांगा. डी आपण आत्ताच काढलाय 7. n काय आहे सांगा 20, राईट. ओके. आता फॉर्म्युला मांडून घ्या. Tn इज इक्वल्स टू A + n - 1D. ठीक आहे. फॉर्म्युला कधी मांडा T20. आता इथं T20 काढायचं आहे. ए काय आहे पहा -12 आहे. प्लसला प्लस n बघा n20 - 1 आणि डी तुमचा जो आहे 7 तो 7 आहे. राईट. कळतंय का बघा. ए ला ए आपण मांडून घेतला. n इथं जो आहे त्याचा हा लिहिला आणि -1 रेग्युलर आहे फॉर्म्युल्यामध्ये आणि हे 7 डी जो आहे तो लिहिला. इथे डी राहिला. ओके. सो आता पुढे काय कराल, हे T20 असंच खाली येणार आहे. ठीक आहे. -12 ला -12 प्लस आता इथं काय करावं लागेल बघा तुम्हाला. 20 आणि 1 यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. दॅट मस्ट बी 19. आता हे जे 7 आहे ते कशात असतं मल्टिप्लिकेशन मध्ये असतं. मग आता आधी तुम्ही काय कराल, हे मल्टिप्लिकेशन कराल. ओके. हे मल्टिप्लिकेशन कराल आणि त्याच्यात नंतर हे काय जे ते सबट्रॅक्शन ऍडिशन जे होईल ते होईल. हे मायनसला -12 राहिलं प्लसला प्लस. आता 19 7 तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. 19 7 किती होतो 133 होतो का पहा. ठीक आहे. आता जर समजा असं लक्षात येत नसेल ना तर आणखीन एक शॉर्ट तुम्हाला हे सांगतो. 19 7 येत नाही पण त्याच्या जवळचा पाडा तुम्हाला 20चा तर माहित असणार आहे. 27 किती येतो 144 येतो. 140 सॉरी. ओके. 27 येतो 140. मग आता 7 आहे ना, मग 7 कमी करायचं मग किती येतं 133. आता 133 आपण केलंय. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन. आता दोघांचं ऍडिशन होईल सबट्रॅक्शन. डेफिनेटली सबट्रॅक्शन. एक प्लस आहे मायनस आहे. सो T20 जो तुमचा आहे म्हणजे 20th टर्म काय यायला पाहिजे बघा त्याची 133 - 12 करा म्हणजे किती आलं 121. 121 विल बी द आन्सर. म्हणजे त्या एपीची जे 20वे पद असणार आहे 20th टर्म जे आहे 20th टर्म तर ते 20th टर्म काय असायला पाहिजे 121. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now question number 3, 12, 16, 20, 24 dash 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 is an AP. ही तुम्हाला AP आहे म्हणून सांगितलेलं आहे. ती अंकगणितीय श्रेणी आहे.
आणि पुढं काय म्हणतंय, फाइंड द 24th पद, 24th टर्म, राईट, म्हणजे 24वं पद त्याचं आपल्याला काय करायचं, काढायचं. ओके, सो म्हणजे तुम्हाला काय दिलं ते क्लिअर करा. सो ए तुम्हाला माहिती आहे, आपण डी आधी काढून घ्यावं लागेल. आता एक लक्षात घ्या, ही एपी आहे म्हणजे डी एकदाच काढा, काही गरज नाही डबल काढायची. ओके, सो डी इज इक्वल्स टू, आधी आपल्याला मांडावं लागेल कोण कोण आहे ते. ठीक आहे, सो ए इज इक्वल्स टू 12, T2 इज इक्वल्स टू 16, T3 इज इक्वल्स टू 20, T4 इज इक्वल्स टू किती आहे 24, सो ऑन, राईट. ओके, हे झालं. आता त्याच्यानंतर आपण काढूयात आता डी. डी इज इक्वल्स टू T2 मायनस T1. ठीक आहे, काय असेल पहा, 16 मायनस 12 दॅट इज 4. म्हणजे डिफरन्स डी जो तुम्हाला आहे तो किती भेटला, 4 भेटला. डी भेटला, ए आहे, डी आहे. आता आपल्याला काढायचे 24वं पद. 24वं पद काढायचं आहे. हे 24वं नाही, हे 4th आहे. क्लिअर. ओके, सो T24 आपल्याला काढायचं आहे. T24 इज इक्वल्स टू व्हॉट, म्हणजे याचा अर्थ देअरफॉर n इज इक्वल्स टू 24. n तुम्हाला माहिती झालं किती आहे, 24 आहे. ठीक आहे, फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 डी, राईट. ओके, Tn म्हणजे काय, T24, 24वं पद, 24वे पद. देन ए किती आहे पहा, a इज इक्वल्स टू 12 प्लस व्हॉट इज n, n इज 24, सो 24 minus 1 and what is d, d is 4, so you have to write here the value of d, right. 12 plus in bracket 23 into 4 you can write like this also, right. Okay, so 12 ला 12 as it is plus, आता या दोघांचं सबट्रॅक्शन करा. या दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, आता सबट्रॅक्शन करावं लागेल. काय असेल सबट्रॅक्शन बघा, जर नाहीच लक्षात येत, वेळ घालवायचा नाही की चला 25 करू वगैरे. आपल्याला सोपी मेथड माहिती आहे ना, काय, 4 3 जा 12 कॅरी 1 ॲज इट इज, बरोबर आहे. नाही 4 2 जा 8 प्लस 1 9. ठीक आहे, आणि मी सांगितलेल्या मेथडनुसार काय झालं, 25 चौक 100, 25 4 जा 100, 4 आहे, बरोबर आहे. मग काय आपण 2 टेबलनं पुढे गेलो होतो, 23 24 25, म्हणून 4 2 जा 8, 8 मायनस केला 92 आला. क्लिअर. ओके, आता दोघांचं ॲडिशन करावं लागेल नक्कीच. ठीक आहे, सो काय असेल ॲडिशन बघा, 2 2 4 9 प्लस 1 10, सो T24 मीन्स 24th टर्म इज 104. ठीक आहे, म्हणून पुन्हा लिहायचं आहे तुम्हाला, देअरफॉर 24th टर्म इज 104. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, अंडरस्टँड दिस. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now the next question, question number 4. Okay, you have given that the question is that find the 19th term of the following AP. तुम्हाला एक AP दिलेली आहे, त्याची 19 टर्म काढा. म्हणजे तुम्हाला फिक्स केलंय की ही AP आहे, डिफरन्स एकदा काढा, पहा डी काय आहे ते, अशा पद्धतीने. ओके, सो आपण आधी काय करूयात, मांडून घेऊयात. T1 ज्याला आपण काय म्हणतो, T1 म्हणजेच A, दॅट इज 7. त्याच्यानंतर T2 जो आहे 13, T3 जो आहे 19 आणि T4 जो आहे 25, राईट. ओके, सो ऑन, पुढं कंटिन्यू आहे हे अशाच पद्धतीनं. देन आता आपण मांडूया तर डी काढूया. तर डी इज इक्वल्स टू T2 मायनस T1, कुठलाही एक काढू शकता, काही अडचण नाही. 13 मायनस 7, सो व्हॉट इज द डिस्टन्स, कॅन आय से दिस इज 6, राईट. सो डी इज इक्वल्स टू 6. डी किती भेटला तुम्हाला, 6 भेटला. डिफरन्स आहे का बघा, 6 19 आणि 6 25 आहे, करेक्ट. ओके, डी भेटला तुम्हाला. आता आपल्याकडे काय काय आहे बघा, ए आपल्याकडे आहे जो किती आहे पहा, आपल्याला काढायचं आहे काय, सॉरी कितवं पद काढायचं आहे, आय थिंक 19th टर्म काढायची. ओके, सो T19 काढायचं आहे, राईट. आणि हे खाली लिहायचं आहे असं. ठीक आहे, सो हे क्लिअर झालं. आता ए बघा काय आहे आपल्याकडं, ए आहे 7, डी आहे 6 आणि n आहे 19. आपल्याला काढायचं आता T19 म्हणजे TN चा फॉर्म्युला. सो TN इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, A प्लस n मायनस 1 डी. ओके, सो व्हॉट इज A, TN आधी मांडून घेऊयात, T19, राईट. सो A किती आहे 7 प्लस सॉरी A प्लस n इज 19 मायनस व्हॉट 1, कळतंय का बघा, 19 मायनस 1. आणि डी आहे आपला 6, मल्टिप्लिकेशन मध्ये असतो तो. 7 ॲज इट इज 19 मायनस 1 18 इंटू 6,
ठीक आहे. आता इथं मल्टिप्लिकेशन करत बसावं लागेल तुम्हाला अजून एकदा. ठीक आहे. तसंच 7 + 7 ॲज इट इज. 6 8 जा 48 कॅरी 4 6 1 जा 6 + 4 किती झालं 10 108. क्लिअर आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मल्टिप्लिकेशन केलं. आता पुढं काय करावं लागेल आपल्याला, तर नक्की याचं ॲडिशन करा. सो वी विल ॲड देम. आता आपण त्यांना ॲड करूयात. ओके. काय असेल ॲडिशन बघा. 8 मीन्स 115 म्हणू का 115 राईट. ओके. सो T19 इज इक्वल्स टू 115 म्हणून पुन्हा इथं लिहायचं आहे की 19th टर्म ऑफ and AP is 115 राईट. म्हणजे त्याची 19वी जी टर्म आहे ती किती आहे 115 आहे. ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ क्वेश्चन नंबर 5. 9 4 -1 -6 -11 अँड सो ऑन. पुढं काय म्हटलंय तुम्हाला की फाइंड द 27th टर्म ऑफ दिस AP. ओके. याचं 27th टर्म काढायचं. आधी आपण मांडून घेऊया. T1 इज इक्वल्स टू 9 T2 4 T3 -1 T4 -6 अँड सो ऑन राईट. आता एक लक्षात घ्या की आपण बघतोय की पुढची टर्म कमी होत आले म्हणजे डिफरन्स मायनस आहे राईट. ओके. सो वी विल फाइंड डिफरन्स ॲट फर्स्ट. D इज इक्वल्स टू, आता मी हे मायनस हे घेतो किंवा हे मायनस हे घेतो. ठीक आहे. मीन्स T3 - T2 घेऊन बापूया. सो T3 किती आहे पहा. T3 आहे -1 -4 राईट. बरोबर आहे का पहा. पटतंय का. मी काय केलं T3 ॲज इट इज इथं मांडला आणि T2 ॲज इट इज इथं मांडला. सो व्हॉट इज द डिफरन्स. डिस्टन्स काय आहे त्याच्यामधला, तर तो आहे -5. D भेटला तुम्हाला -5. आता तुम्हाला काढायचं आहे काय ते क्लिअर करा. यू हॅव टू फाइंड T27 आय थिंक राईट. 27 टर्म काढायची ना. ओके. 27 टर्म काढायची म्हणजे तुम्हाला n पण दिलाय म्हणायचं. ठीक आहे. TN देणं आणि n देणं याच्यात फरक आहे. तुम्हाला जर डायरेक्ट सांगितलं असतं की 105 हा नंबर कोणत्या ही जी टर्म आहे ती कोणत्या नंबरला आहे त्यावेळेस तुम्हाला TN दिलाय पण n नाही. ओके. हे लक्षात घ्या. सो T27. आता जर माहिती असणारा A काय आहे पहा 9 D इज इक्वल्स टू -5 D काय आहे -5 आणि n तुम्हाला दिलेला आहे 27 राईट. ह्या गिव्हन गोष्टी. आता आपण पुढे जाऊया. काय आहे पहा फॉर्म्युला TN चा A + n - 1 D राईट. ओके. TN म्हणजे T27. A काय आहे पहा A इज इक्वल्स टू 9 + n किती आहे n 27 आहे -1 राईट. ओके. आणि D काय सांगितलं -5. क्लिअर. ओके. 9 ला 9 ॲज इट इज प्लसला प्लस ॲज इट इज. आता या दोघांचं सबट्रॅक्शन आधी करूया. सो दॅट मस्ट बी 26 × -5. आता इथं थोडीशी काळजी घ्या कसं येणार आहे पाहू. ओके. कारण इथं काय होईल आय थिंक म्हणण्यापेक्षा शुअर की 100% ही जी टर्म आहे ते मायनस येणार आहे. कारण बघा ना मायनस होत चाललंय म्हणजे उत्तर तुमचं इथं मायनस येणार आहे. क्लिअर. ओके. आता 9 दिलाय तुम्हाला 9 ॲज इट इज राहील प्लसला प्लस. आता पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 26 5 जा किती यायला पाहिजे 130 यायला पाहिजे राईट. पण कसला 130 -130 हे महत्वाचं आहे. मग इथं काय झालं पहा T27. आता मी इथे डबल लिहितोय इज इक्वल्स टू या दोघांचं सबट्रॅक्शन केलं डेफिनेटली द आन्सर मस्ट बी 121. इट मीन्स 27th term of an AP is काय असली पाहिजे पहा 27 टर्म -121. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो. ओके. सो दिस इज the fifth question of 3.1. Please take the screenshot. ओके. सो अशा पद्धतीने 5 क्वेश्चन आपले याच्यातले झालेले आहेत. जे राहिलेले 5 क्वेश्चन्स आर देअर आय थिंक राईट. ओके. राहिलेले 5 क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे रोज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील व्हिडिओजचे. आणि आपल्या मित्रांबरोबर प्लीज शेअर करा. ओके. सो हॅव अ नाईस डे.